प्रणालीचा मेकअप चालू आहे संध्याकाळी 6 वाजता. ही ग्रूमिंग आहे. किती वाजेपर्यंत राहणार ही ग्रूमिंग? रात्री 9 वाजेपर्यंत. 9 वाजेपर्यंत. आणि अजून 1 तासाने माझी सुट्टी आहे. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी आता आहे सलॉनमध्ये. मी आणि प्रणाली आम्ही दोघी पण आहोत. आणि त्या दिवशी मी तुम्हाला बोलली होती ना, सांगितलं होतं की प्रणालीने माझ्यासाठी एक मेकअप किट ऑनलाईन ऑर्डर केली आहे जी ती यूज करते. फायनली ते ऑर्डर आलेलं आहे आज. तर आता आपण त्याला अनबॉक्स करूया, बघूया काय काय आहे याच्यामध्ये. आता हा बॉक्स आपण अनबॉक्स करूया. प्रणाली तू खोलतेस का ग? कारण हे घे, सीझर घे, कारण माझ्या एका हातामध्ये फोन आहे. तर प्रणाली माझी हेल्प करते आणि तीच चेक करणारी सगळं बरोबर आहे का नाही. हे आहे कन्सिलर. हे आहे तुमचं प्रायमर. हे आहे तुमचं आयशॅडो पॅलेट. आपण जे पाहिलं तेच आहे ना? येस. आणि हे आहे तुमचं कॉम्पॅक्ट. तर हा मस्करा, हे आयब्रो फिलर, प्रायमर, कन्सिलर, आय शॅडोज आणि कॉम्पॅक्ट असं आम्ही ऑर्डर केलं होतं. आणि हे प्रणालीने ऑर्डर केलेलं होतं. पण आम्हाला डेली यूजसाठी थोडंफार तरी मेकअप करावं लागतं, ग्रूमिंग करावं लागतं. जसं आता प्रणालीचं आहे आणि माझं आहे, तर हे डेलीसाठी आम्ही यूज करतो. तर छान आहे. थँक्यू सो मच प्रणाली. मोस्ट वेलकम. हे आयब्रो फिलर, याच्यामध्ये आयब्रो सेट करायसाठी छोटंसं ब्रश पण आहे. हा ब्रश पण आहे. आणि हे बॉर्डर लाईन ब्रश, आणि हे बॉर्डर लाईन काढण्यासाठी पण दुसरा ब्रश पण आहे. याच्यामध्ये कलर शेड आहेत, म्हणजे नॅचरल शेड्स पण करू शकतो, कलर टोनला मॅचिंग असा. आणि मिक्समध्ये पण आपण करू शकतो. ग्रे कलर आहे, ब्राऊन कलर आहे, म्हणजे मिक्सअपमध्ये आपण करू शकतो. तर हे प्रोडक्ट मला आवडलं आहे, छान आहे. आणि हे आय शॅडोज आहेत, छान असे. वाव, मस्त वाटतात. मला नॅचरल कलर आहे ना खूप आवडतात. नॅचरल शेड, नॅचरल कलर मला खूप आवडतात. मला असं ग्रेसी लुक नाही आवडत. आणि डेली बेसमध्ये कसं की ना असं नॅचरल असलेलं छान वाटतं. कॉम्पॅक्ट पण आहे. हा कॉम्पॅक्ट मी थोडा हाताला यूज केला तर बघा. आणि हा कॉम्पॅक्ट आहे. कॉम्पॅक्टचा कलर पण मी माझ्या नॅचरल शेडनुसारच घेतलेला आहे. आणि हे आणि कन्सिलर थोडंसं ग्रूमिंगसाठी चांगलं असतं. आणि मेकअपच्या आधी नेहमी आधी यूज करावं ते प्रायमर. तर हे प्रायमर आहे ते. आणि याच्यानंतर मी माझ्याकडे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन पण आहे. ते मी माझ्याकडं होतं ऑलरेडी, ते मी यूज करते आता हे सगळं. आणि हा मस्करा, तर मला प्रणाली बोलले की एकदा यूज करून बघा, छान वाटतं. म्हणून मग ह्या वेळेस मी मस्करा पण ट्राय करणार आहे. तर प्रणाली, ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे, तुला माहिती आहे का? ब्रश. ब्रश सेट मेकअप कशाने करणार मी? ठीक आहे, मागवूया. लगेचच येईल. आज मागवूया, उद्या. आता ब्रश राहिलेत. आता तोपर्यंत हे यूज करता येणार नाही. अरे याच्यामध्ये ब्रश असतो ना ग प्रणाली? नाही. तर आता आम्ही ब्रश घेणार आहे आधी, त्याच्यानंतर मग मेकअप करणार. उद्या करूया. हे प्रोडक्ट आलेले पायलने पाहिले नव्हते. ती बघती आता. आणि पायल पण सांगेल की कसं आहे म्हणून. पायल शेड अच्छे आहे उसके. मस्त आहे. आणि हे पण छान आहे. पिगमेंटेशन पण खूप छान आहे. छान आहे. आय शॅडो पॅलेट. अभी कल से हम यही प्रोडक्ट यूज करेंगे. मी आता जस्ट मेकअप किट ट्राय करून पाहिला. चांगलं वाटलं मला. म्हणजे माझ्या स्किनच्या अकॉर्डिंग जे म्हणजे स्किन टोन आहे त्याला व्यवस्थित परफेक्ट मॅच करणारा मी पाहिलं होतं. ॲक्च्युली आधी मी असं मेकअप वगैरे काय करत नव्हती आणि मला एवढं काय माहिती पण नव्हतं त्याबद्दल. पण जेव्हापासून मी ह्या फील्डमध्ये आले तेव्हापासून मग इथे आम्हाला प्रॉपर ग्रूमिंग, हेवी मेकअप, कारण 8-9 तास 10 तास कधी कधी मेकअप ठेवावा लागतो. तर हेवी मेकअप करावा लागतो.
तर त्याच्यामुळे मग थोडासा मग स्किन केअर पण मी करते. म्हणजे डायरेक्टली मेकअप यूज न करता, म्हणजे आता हे तर स्किन केअर तर सर्वांनाच माहितीच आहे, पण मी करताना मी कसं करते मी तुम्हाला सांगते. म्हणजे फेस वॉश झाला की मी टोनर यूज करते आणि त्याच्यानंतर मी सिरम यूज करते. सिरम व्यवस्थित पेंटेट झाले की मॉइश्चरायझर यूज करते. मॉइश्चरायझर नंतर सनस्क्रीन यूज करते आणि त्यानंतर प्रायमर यूज करते आणि प्रायमर नंतर मग माझा जो मेकअप बेस आहे तो मी यूज करते. त्याच्यामुळे स्किनवरती काय साईड इफेक्ट काय होत नाही, कारण चान्सेस असतात होण्याचे, त्याच्यामुळे काय होत नाही, कारण इतके आपण स्किनला आधीच प्रोटेक्शन दिलेलं असतं, म्हणून कुठलंही प्रोडक्ट यूज केलं तरी काही साईड इफेक्ट होत नाही. आणि मेकअप रिमूव्ह करताना प्रॉपर क्लिन्झर करते, किंवा जर हेवी मेकअप असेल बेस, जर मेकअप हेवी असेल बेस तर मग थोडंसं ऑइल कॉटनमध्ये घेऊन ते रिमूव्ह करते व्यवस्थित. रात्री झोपताना परत फेसवॉश नंतर सिरम आणि मॉइश्चरायझर यूज करते. त्याच्यामुळे काय होतं, स्किन पण व्यवस्थित मेंटेन राहते, हेल्दी राहते आणि मी प्रोडक्ट कुठलाही यूज केलं तरी कुठला साईड इफेक्ट होत नाही. तर हा माझा म्हणजे स्किन केअर रुटीन मी ठेवलेला आहे आणि त्याने मला म्हणजे कुठलाही मेकअप केला तरी मला काही साईड इफेक्ट होत नाही. तर अजून मी याच्यामध्ये काय करू शकते, माझ्या रुटीनमध्ये काय चेंजेस करू शकते आणि काय ॲड करू शकते, प्लीज तुम्ही मला ते कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.